वरती 1 सप्टेंबर 2023 मराठी व्याकरण जी के सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. हाच झालेला पेपर आहे. विद्यार्थ्यांनी ओरिजिनल क्वेश्चन्स आपल्याला पाठवलेले आहेत, तेच या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. यूट्यूब चॅनेलवरती आपल्याला खूप असे प्रश्न भेटणार आहेत, व्हिडिओ भेटणार आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. चला तर सुरुवात करूया आपण. या तलाठी पेपरचा जे अभ्यास करत आहेत मी ज्यांनी दिली आहे त्यांनी सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. पहिला प्रश्न मराठीचा विचारला होता. मराठीमध्ये काही प्रश्न विचारले होते ते बघूया आपण. पितळ उघडे पडणे याचा अर्थ विचारला होता. तर याचं खोटे दागिने कस लावल्याने खोटे दागिने उघडे पडणे असा अर्थ होतो. पितळ उघडे म्हणजे खोटे बोलणे हे उघडं पडतं असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द विचारला होता. औरसचा विरुद्धार्थी शब्द आहे अनौरस. औरस अनौरस. ठीक. हे पुस्तक भुरा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? शरद बाविस्कर यांनी लिहिलेलं आहे. शरद बाविस्कर यांनी भुरा हे पुस्तक लिहिलेलं आहे असं विचारण्यात आलं होतं. झाडाझडती लेखक कोण आहेत? या झाडाझडती पुस्तकाचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील असा प्रश्न विचारला होता. चंद्रमुखीचे लेखक कोण होते? विश्वास पाटील. चंद्रमुखीचे लेखक संगीत पुस्तक आहे, संगीतमय पुस्तक आहे चंद्रमुखी. तर त्याचे लेखक मराठीचे अग्रगण्य लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेला आहे. मराठी भाषेतील वाक्यप्रचारवर तोंड घशी पडणे हा विचारला होता. विश्वासघात करणे, विश्वासघात करणे, अडचणीत येणे. तोंड घशी पडणे, विश्वासघात करणे, अडचणीत येणे असा हा होतो. तर हे दुसरं. तोंडचे पाणी पळणे, तोंडाचे पाणी पळणे, अतिशय घाबरणे असा अर्थ होतो. तोंड देणे, सामना करणे, तोंड देणे, सामना करणे. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ सांगा. म्हणीवर 2 प्रश्न विचारले होते. अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे, बुडत्याचा पाय खोलात. जसा पुढे जातो तसा तो अधोगतीला जात असतो अशा प्रकारे ही म्हण होते. बळी तो कानपिळे या म्हणीचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एक कामाच्या तयारीतून दुसरे पण एखादे काम उरकून घेणे. याचा अर्थ एका कामाच्या तयारीतून दुसरे पण एखादे काम उरकून घेणे. बळी तो कानपिळे. MCC सदस्य भारतीय खेळाडूला कोण होते? युवराज. MCC ही इंग्लंडमधली संस्था आहे, क्रिकेट क्लब आहे. ठीक आहे. तर युवराज आणि रैना हे भारतीय सदस्य होते. युवराज ऑप्शनमध्ये होतं, आपल्याला युवराज ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं. मध्यान्ह भोजन योजना कधी सुरू करण्यात आली असा प्रश्न विचारला होता. मध्यान्ह योजनावरती 15 ऑगस्ट 1995 रोजी प्राथमिक शिक्षणाला पोषण सहाय्य राष्ट्रीय कार्यक्रम या नावाने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. 15 ऑगस्ट 1995 रोजी. भारतातील पहिले कचरा इको पार्क बांधण्याची घोषणा कोणत्या युटीने केली? राज्याने किंवा युटीने केली? युनियन टेरिटरीज बोलतात त्याला आपण. दिल्ली सरकारने कचरा इको पार्क ची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. समाज अधिवेशनाची सुरुवात 1911 पासून झालेली आहे. समाज सुधारकावरती 2 प्रश्न 3 प्रश्न येत आहेत. सर्व समाज सुधारक महाराष्ट्राचे करून जावा मित्रांनो. ठीक आहे, खूप महत्त्वाचे आहेत. जगात भ्रष्ट देशाची यादी जारी करण्यात आली आहे. भ्रष्ट देश, भ्रष्टाचारी देश. तर भारताचा कितवा क्रमांक आहे हा विचारण्यात आला होता. भारताचा 85वा क्रमांक आहे. जगभरातील 180 देशाच्या यादीत भारताचा क्रमांक
85वा क्रमांक आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना म्हणजे सोसायटीची स्थापना, एज्युकेशन संस्था असो, याच्यावर एक प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. 24 ऑक्टोबर 1824 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे दनादन प्रश्न विचारण्यात येत आहेत. कुणाला हार्ड जात आहे, कुणाला सोपा जात आहे. 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? बाळ गंगाधर टिळक होते, महादेव गोविंद रानडे आणि इतर नागरिकांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना झाली. 1905 साली मुंबईत भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? 1905 साली मुंबईत भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? 1905 साली. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना पुणे, महाराष्ट्र येथे 12 जून 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी ही घटना स्थापन करण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीची स्थापना पुणे, महाराष्ट्र यांनी 12 जून 1905 रोजी गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 साली मुंबईत भारत सेवकाची स्थापना केली. गोपाळकृष्ण गोखले. वाक्यप्रचार, त्याचा अर्थ, वाक्यात उपयोग. 2 हात करणे, सामना करणे, टक्कर देणे असा त्याचा अर्थ होतो. 2 हात करणे म्हणजे सामना करणे, टक्कर देणे. रामटेक कशासाठी प्रसिद्ध आहे? रामटेक रामाचे ऐतिहासिक मंदिर आहे. हे शहर नागपूरच्या ईशान्य सुमारे 54 किलोमीटर अंतरावर आहे. वाक्यप्रचार, तटस्थ राहणे, अलिप्त राहणे, आश्चर्याने स्तब्ध होणे, आश्चर्याने स्तब्ध होणे. पृथ्वीचा समानार्थी शब्द काय आहे? संस्कृत. पृथ्वी, भूमी, भूमिदेवी, भुवनेश्वर, भुवनेत्री, विशी, अवनी, पृथ्वी. समानार्थी शब्द लक्षात ठेवा, एवढे आहेत. त्याच्यामधला कोणता ना कोणता विचारला जातो. कठोरचा समानार्थी शब्द विचारला होता, कठोर नाही, कोठार आहे. कोठारचा समानार्थी शब्द आहे भांडार. स्वामी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? रणजित देसाई यांनी हे स्वामी पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकावरती 1-2 प्रश्न विचारलेले आहेत, आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. कृष्णकाठ कोणी लिहिले? कृष्णकाठ यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेले आहे. तुम्हाला स्वामीचा अर्थ माहिती आहे का? तारक किंवा धार, तुमच्यासाठी खास किंवा आदरणीय व्यक्ती. कोणत्या राज्याने पहिला RTI कायदा लागू केला? 2002 मध्ये. कोणत्या राज्याने पहिला RTI कायदा लागू केला? 2000. ओके, बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल मित्रांनो, तर थोडा व्हिडिओ पुढे घ्या, आवाज येणार नाही. इथे स्टुडंट काही आहेत, तो गर्दा करत आहेत. कोणत्या राज्याने पहिला RTI कायदा लागू केला? 2000 मध्ये. माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य होते. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, पंजाब. कोणत्या देशात सर्वप्रथम माहितीचा अधिकार अधिनियम हा केव्हा लागू करण्यात आला? हा कायदा सर्वप्रथम स्वीडनमध्ये इसवी सन 1766 मध्ये लागू झाला. पागिरा हे विश्वास पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पानिपत हे विश्वास पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. संभाजी हे पुस्तक विश्वास पाटील यांनी लिहिलेलं आहे. विश्वास पाटीलने लिहिलेले जे भरपूर पुस्तकं विचारलेली आहेत.
सर्वांनी. रणजित देसाई, स्वामी मायान, अजून वि स खांडेकर, पु ल देशपांडे, या सर्वांवर, या सर्व लेखकावर साहित्यकार होते, त्यांच्यावर पुस्तकाचे नाव विचारलेले आहेत. भारताचे राष्ट्रगीत गायन करण्यास किती वेळ लागतो? 52 सेकंद. भारतीय घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी होते. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होता? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पन्हाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. तबक उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तबक उद्यान कोल्हापूर जिल्ह्यात, पन्हाळा तालुक्यात आहे. भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? ती मोनोरेल मुंबई, कोलकाता, नागपूर, दिल्ली. तर सर्वात मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? ती मुंबईमध्ये, चेंबूरला सुरू झाली होती 2014ला. रबराचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते? मलेशिया, 42% होते सर्वात जास्त रबराचे उत्पादन. माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या ठिकाणी आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? 24वे तीर्थंकर होते. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? कपिलवस्तू, लुंबिनी, सारनाथ, कुंडगाव असं बोलतात त्याला. लुंबिनी या ठिकाणी 564 BC ला झालेला आहे. गौतम बुद्धाचा जन्म कुठे झालेला आहे? 564 BC लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान खाली कोणत्या नदीवर आहे? औदुंबर हे देवस्थान गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी, कृष्णा नदीवर आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कृष्णा नदीवर आहे. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पंढरपूर भीम चंद्रभागेच्या तीरी चुप्पा आहे विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जे हरी. महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई येथे आहे. ठीक आहे. महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे आहे. तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य केले? तिल्लारी डॅम्प आहे गोवा आणि महाराष्ट्रचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे. खालीलपैकी अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? अशोक स्तंभ विचारला सारनाथला आहे. कुठे आहे? अशोक स्तंभ सारनाथला आहे. कांचनगंगा हिमाचलातील शिखर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. कांचनगंगा हे हिमालय शिखर कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. संत एकनाथाचा जन्म कुठे झाला? संत एकनाथाचा जन्म पैठण येथे झालेला आहे. खालीलपैकी कोण काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य नव्हते? जयप्रकाश नारायण. महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना आपण बघितली होती 1976, 75, 74 का कधी?
हे भारताचे आपण बघितलं तर महाराष्ट्राचे पर्यटन ते बघितलं नव्हतं. तर आपल्याला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये करायचं आणि मी ह्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे. काय करायचं आपल्याला, एक एक इयर पुढे ढकलत घ्यायचे आहेत. तर महाराष्ट्र पर्यटन मंडळाची स्थापना 1975 रोजी झालेली आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती कलम निवडणूक आयोगाशी संबंधित आहे? निवडणूक आयोग, अरे सॉरी, निवडणूक आयोग विचारले ना त्याने. निवडणूक आयोग 324 आयोगाशी संबंधित आहे. खालीलपैकी भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण? मदर तेरेसा. भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण? सरोजिनी, इंदिरा गांधी भारतरत्न इंदिरा गांधीला मिळालेला आहे. आनंदवन या आश्रमाची स्थापना कोणी केली? बाबा आमटे यांनी केलेली आहे. खालीलपैकी भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? मिश्र, इकॉनॉमिक्स. महात्मा गांधी यांचे राजनैतिक गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. महाराष्ट्रात लोकहितवादी म्हणून कोणास ओळखले जाते? कोणाला म्हटले जायचे? गोपाळहरी देशमुख. गुरु शिखरांची उंची विचारली होती आणि कोणत्या राज्यामध्ये आहे ते विचारलं? राजस्थानमध्ये 1722 मीटर आहे. गुरु शिखर या राज्याचे सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर राजस्थानमध्ये 1722 आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. जर तुम्हाला अजून प्रश्न माहिती असतील, ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पाठवायचे. त्याचे आन्सर तुम्हाला लगेच भेटली जातील आणि त्याच्या आन्सरच आपण सर्वांना माहिती देणार आहोत. अशा प्रकारे सगळ्या विषयाचा आपण अभ्यास करायचा आहे. मॅथ्स असो, रिझनिंग असो, बुद्धिमत्ता, इंग्लिशचा हे अभ्यास करायचा आहे. तर माझ्याकडून सर्वांना गुड लक, बेस्ट ऑफ लक. अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.